नमस्कार, मी सुवर्ण कट्टीमणी. द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. दिवसभरामध्ये शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी अनेक कामांचा आढावा घेतला. या प्रसंगी विविध ठिकाणी नामदार बाबासाहेब पाटील यांचा अनेक मान्यवरांनी सत्कार केला. अशातच मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सोलापुरातील जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयास भेट देऊन जनकल्याण परिवाराचे प्रमुख माननीय राजेंद्र हजारे यांच्याशी अनेक बाबींवर चर्चा केली. या प्रसंगी राजेंद्र हजारे यांच्या हस्ते सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून राजेंद्र हजारे यांनी आजवर केलेली प्रगती सोबतच समाजाचा आर्थिक विकास हा उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार यावेळी नामदार बाबासाहेब पाटील यांनी काढले. तसंच मल्टीस्टेटला आजवर मिळालेल्या अनेक पुरस्कारांबाबत कौतुक करत भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाशी देखील नामदार बाबासाहेब देशमुख यांनी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं आणि जनकल्याणच्या माध्यमातून होत असलेली आर्थिक प्रगती ही वाखाणण्याजोगी असल्याचं ते म्हणाले. यावेळी राजेंद्र हजारे यांच्यासह जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अनेक पदाधिकारी कर्मचारी तसंच जनकल्याण परिवाराचे अनेक सदस्य उपस्थित होते. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.